आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. समाज म्हटल्यावर समाजाचा केंद्रबिंदू कुटुंब असतो आणि कुटुंब चालवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका ही महिलांची असते. मुलांच्या संगोपनापासून एवढंच नाही तर घराचं नियोजन करण्यापासून सर्व जबाबदारी आज महिला योग्य पद्धतीने पार पाडताय. एवढंच नाही तर आज पुरुषांच्या 4 पावला पुढे तो विचार, तो दूरदृष्टिकोन ठेवून ते त्या पद्धतीनं आपला कार्यभार चालवत आहे. आज आपण बघतोय की समाज आणि आपण किंवा आपण 21व्या शतकाचा विचार करतोय. आपलं शैक्षणिक पातळी वाढली आहे, समाजामध्ये अनेक बदल झालेले आहेत, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पण आताही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समाजातील प्रश्न, समस्या ह्या कुठपर्यंत सोडविण्यात आलेल्या आहेत. आताही आपल्यासमोर तो प्रश्नचिन्ह उभा आहे. एकंदरीत विधवा महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करत असताना हा विषय इतका महत्वाचा आहे की या संदर्भात आपण समाजाच्या दृष्टिकोनातून कधी विचार करतो काय, हा एक मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिन म्हणून संपूर्ण देशाच्या पातळीवर आपण तो पाहतो किंवा या विषयाच्या अनुषंगाने त्या विषयावर बोलण्यासाठी आपण प्रयत्न करतो. विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असो किंवा मग राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असो. आज महिला सुशिक्षित झाली, शिक्षित झाली, महिलाचं सक्षमीकरण झालं, तरी पण कुठेतरी काही गोष्टी अनुत्तरित आहे असं म्हणायला हरकत नाही. 2010 मध्ये अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनाला मान्यता मिळाली युनोच्या माध्यमातून, संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून. विशेष म्हणजे विधवांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे, त्यांना नोकरीची संधी मिळायला पाहिजे, त्यांना बळकटी मिळायला पाहिजे, समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा बदलला पाहिजे, असे अनेक प्रश्न उपप्रश्नाच्या माध्यमातून आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि श्रोतेहो, नक्कीच या चर्चेच्या अनुषंगाने त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना आपण नेहमी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पाचारण करत असतो, बोलवत असतो. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण अशाच मान्यवरांना इथं बोलवलं आहे आणि मला खरंच अभिमान वाटतो की माझ्यासमोर त्या महिला अधिकारी आहेत, महिला वकील आहेत आणि आपण सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करूया की आज एक महिला अधिकारी, महिला वकील मॅडम आहेत, ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पर्यंत आल्यात आणि आज महिलांसोबत उभं राहून त्यांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आज ते सामाजिक दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. तर आपण सर्वात प्रथम मॅडमचं स्वागत करूया. मॅडम ॲडव्होकेट दीपाली दत्तात्रय डोणगावकर मॅडम BA LLE LLM झालेल्या आहेत आणि जवळपास आज 20 वर्षापासून वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या महिला उपाध्यक्ष अधिवक्ता संघ नांदेड आणि विधी सेवा प्राधिकरण पॅनल याच्यावर आहेत आणि ग्राहक महाराष्ट्र पंचायत सहसचिव आहेत. विशेष म्हणजे सोबत आहेत API भारती कानोबा वाठोरे मॅडम सुद्धा BA MSW झालेल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मॅडम महिला सहाय्यक कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड इथे कार्यरत आहेत आणि मॅडम यांचा अनुभव खूप दांडगा आहे की महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जेव्हा आपण एखादी पाऊल उचलतो तर अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे, कायदा कसा त्यांच्यासोबत आहे, पोलिसांच्या सुरक्षा त्यांच्यासोबत कशी आहे, अशा अनेक गोष्टींवर आपण प्रकाश टाकणार आहोत. सोबतच ज्या महिलांवर हा प्रश्न निर्माण होतो किंवा ज्या महिला या सर्व प्रश्न समस्यांनी पीडित आहे अशा महिलांचे मनोगत आपण आपल्या या चर्चेच्या माध्यमातून मांडणार आहोत. तीच आपली एक मैत्रीण आपल्यासोबत आहे, ज्यांचं नाव मी या चर्चेमध्ये सांगणार नाही, पण तिच्या भावना जाणून घेण्यासाठी कुठेतरी तिलाही तो अधिकार आहे, त्यासाठी आपण त्यांनाही देखील प्रचारण केलेलं आहे. एकंदरीत दीपाली मॅडम, भारती मॅडम आणि माझी मैत्री, तुम्ही सगळ्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. एकंदरीत मॅडम, महिलांचे प्रश्न, महिलांच्या समस्या आपण बघतोय, पण विधवा महिलांचे प्रश्न, विधवा महिलांच्या समस्या, त्यांना येणारे जे काही प्रश्न आहे, उपप्रश्न आहे, अशा या गोष्टीचा कुठं विचार केला जात नाही. तर या दृष्टिकोनातून आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. विशेष म्हणजे मॅडम, आपण असं बघतोय कायदा सुव्यवस्था आपल्या पाठीशी, पण कायद्याच्या माध्यमातून यांना कोणतं संरक्षण आहे, कायदा काय म्हणतो, कोणती कलम कोणत्या अंतर्गत हिंसाचार होत असेल, निंदा नालस्ती होत असेल किंवा मग ज्या महिला विधवा आहेत तर त्यांच्या मग प्रॉपर्टीचा प्रश्न असतो, मुलाबाळांचा सांभाळाचा प्रश्न आहे तिचा. की सगळ्यात प्रथम मी दीपाली मॅडम पासून सुरुवात करूया. दीपाली मॅडम, एक वकील म्हणून, एक महिला आहे आपण, विधवा महिलांच्या समस्या ज्या आहेत ग्रामीण आणि शहरी भागाचा आपण जर विचार केला तर आपण पहिले ग्रामीण भागाकडे वळूया, कारण ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, रोजगाराच्या संधी कमी आहे. ज्या पद्धतीने शहरी महिलांना त्यांचे अधिकार माहीत आहे, आपण असं ठरवू की 60% प्रमाणात महिलांना त्यांचे अधिकार तरी माहिती आहे, पण ग्रामीण भागातील महिलांना त्या पद्धतीचं आतापर्यंत त्या संदर्भात जाणीव नाही. तर ग्रामीण भागातील विधवा महिलांच्या संदर्भात तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि तुम्ही काय सांगा? खरंच म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. ग्रामीण भागामध्ये काय होतं, महिला एक तर असुशिक्षित असतात, त्यांना म्हणजे शिक्षण नसल्यामुळे त्यांना ते कायद्याचं नॉलेज तर फार दूरची गोष्ट झाली, पण सामान्य व्यवहार सुद्धा कसा केला पाहिजे
आणि काय केलं पाहिजे. काही जे ग्रामीण भागात त्यांना रोजीरोटीसाठी जे कामाला जातात बरोबर. तिथे सुद्धा पुरुषासमानच त्यांना सुद्धा वेतन दिलं पाहिजे. जे रोजगार असतात, जे मजुरी करून दिवसभरात शेतामध्ये काम करतात ते सुद्धा पुरुषाप्रमाणेच त्यांना द्यायला पाहिजे. उलट पुरुषांपेक्षा तर त्या जास्त करतात. त्याचं नॉलेज नसतं की बाबा समान कायदा आहे, समान वेतन आहे. तर त्यामुळे ह्यांना त्यांचं ते जागृती नसल्यामुळे हक्क आहे तर ते हक्क सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये ते बजावता येत नाही. बरोबर. आणि ग्रामीण महिलांमध्ये कसं असतं वातावरण, एक तर समाजाचे दृष्टिकोन पाहायचं फार विचित्र आहे विधवा महिलांबद्दल. आणि आपला पुरुषप्रधान देश असल्यामुळे कसं आहे इथं पुरुषांचं वर्चस्व जास्त आहे. महिलांनी तिचं मत मांडणं, तिला मत विचारणं तर दूर, तिचं मत सुद्धा घेतलं जात. त्याच्यामुळे खरंच ग्रामीण भागामध्ये म्हणजे महिलांचं खच्चीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतं. कारण एखादी स्त्री जर हुशार झाली तर ती समाजाला तिला माहितीये कसं करायचं असतं. तर ते थोडासा सामाजिक दृष्टिकोन लोकांनी बदलला पाहिजे विधवा महिलांबाबत. जागृती नसल्यामुळे त्यांच्यावर जास्त करून अत्याचार होत असतो. मॅडम, आपण असं बघतोय की सामाजिक, आर्थिक आणि कायदेविषयक म्हणजे सर्व दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. सामाजिक दृष्टिकोन जसं म्हणलं की आपण समाजाचा केंद्रबिंदू महिला आहे. जसं पुरुष आहे तसे महिला आहे. बरोबर ना? त्यांना समान अधिकार आहे, समान संधी मिळाली पाहिजे, समान गोष्टी व्हायला पाहिजे. आपण म्हणतो की आज महिला आणि पुरुष दोन्ही इक्वल आहे, समान आहे. बरोबर ना? पण ते कागदावरच आहे. बरोबर. कायद्यानं सर्व अधिकार दिले आहे, कायद्याने सर्व सांगितलेलं आहे की तुम्हाला हा अधिकार आहे, आहे. पण या संदर्भात इत्तुंबित माहिती आतापर्यंत महिलांना नाही आहे. तर या महिलांना अधिकाराच्या संदर्भात अधिक माहिती व्हावी. कायदा तुमच्यासोबत पाठीशी कसा उभा आहे, तुमचे अधिकार काय, कायदा काय सांगतो, या संदर्भात वकील म्हणून काय म्हणणार? आता ग्रामीण भागाचा विषय आपण काढला तर आता आजकाल सध्या विधी सेवा प्राधिकरण तर्फे डोर टू डोर कॅम्पेन होत आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये जागृती केल्या जाते की तुमचे अधिकार काय, हक्क काय हे विचारलं जातं. आणि काही प्रॉब्लेम असतील महिलांचे, पुरुषांचे तर ते सुद्धा सोडवल्या जातात. आणि घटनेमध्ये आपल्याला संविधानाने अधिकार दिले की पुरुष आणि स्त्री हे इक्वल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथे कुठेही भेदभाव करता येणार नाही. आणि महिलेलाही तितक्या सन्मानाने आणि तिच्या इच्छाप्रमाणे जगण्याचा तिला अधिकार आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला इम्बॅलन्स करता येणार नाही. दोघेही इक्वलच आहेत, म्हणजे कायद्यासमोर दोघेही समानच आहेत. आणि त्याच्यामुळे कसं आहे की ग्रामीण भागामध्ये आता जनजागृती होत आहे. आणि जसं फक्त त्यांना जागृती होण्याचीच उशीर आहे. एकदा जर महिला जागृत झाल्या तर त्या कुठल्याच म्हणजे त्या विचार करत नाही मागचा पुढचा. आणि तर त्यांचा अधिकार नक्कीच हे सक्षम करण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होणं अतिशय गरजेचं आहे. आणि काळाची गरज आहे. बरोबर आहे. जसं आपण म्हटलं की वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत महिलांना सुरक्षा आहे. विधवा महिलांच्या संदर्भात आपण आता थोडंसं भारती मॅडम आपल्याशी बोलूया. जसं आता मॅडमने सांगितलं, वकील म्हणून त्यांची भूमिका, त्यांचा दृष्टिकोन महिलांसंदर्भात की कायदा कशा कशा पद्धतीने आहे. पण एक अधिकारी म्हणून जेव्हा ग्रामीण भागातील महिलांच्या संदर्भात, विशेष म्हणजे विधवा महिलांच्या संदर्भात आपण बोलतोय, तर आपण या क्षेत्रामध्ये इतक्या वर्षापासून काम करतो. एक महिला आपण आहात, एक महिला अधिकारी म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचे अधिकारी पद पण सांभाळायचं आहे आणि महिलांचं मनातील ज्या भावना आहे, समस्या आहेत, त्याला पण तुम्हाला त्याचं समाधान करायचं आहे. आणि सुरक्षा आणि सुव्यवस्था एक पोलीस विभागाचं महत्वाची भूमिका आहे आणि महत्वाची ते थीम आहे असं म्हणायला हरकत नाही. आजचा जो चर्चेचा विषय आहे तो आहे आपला अदृश्य महिला, अदृश्य समस्या. म्हणजे आज समाजामध्ये ज्या विधवा महिला आहेत त्या अदृश्य आहे, त्यांच्या समस्याही अदृश्य आहे. आपण इतर सर्व समस्याच्या संदर्भात बोलतो, पण अदृश्य महिला म्हणजे याच्यासाठी कारण समाजामध्ये त्यांना आपण कुठेतरी ते नाहीच आहे असं समजून चालतोय. तर अशा महिलांसंदर्भात अधिकारी म्हणून आपल्याकडे अशा महिलांच्या जेव्हा काही केसेस येतात किंवा महिला त्यांच्या भावना व्यक्त करतात तर त्यांना न्याय देण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी काय अंमलबजावणी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून केली जाते? प्रश्न अगदी सर्व विधवा महिलांच्या काळजाला भिडणारा आहे. कारण विधवा महिला ही सुरक्षित असेल तर तिचे मुलं सुरक्षित राहतील. आणि मुलं सुरक्षित राहिले तर समाजातील एकूण घटक, आता नांदेड जिल्ह्यामध्ये महिलांची संख्या जवळपास 2 लाखाच्या जवळ आहे. तर मग त्या 2 लाख महिला सुरक्षित असणं फार गरजेचं आहे.
आपण पाहतो की महिला ही कमकुवत घटक समजून समाज तिच्यावर Yes. त्यावर अन्याय करण्याचा करण्याचा प्रयत्न होतो. हं. तर एखादी आता सुरक्षा हा विषय खूप महत्वाचा आहे. शहरात असो, ग्रामीणमध्ये असो, कुठेही असो, ती एकटी जर मिळाली तर ती लोकांना संधी वाटते बरोबर. की म्हणजे सहज तिला छेडलं तर काहीच होणार नाही अशी जी भावना होती लोकांची अगोदरही होती, काही आत्ताही करू शकतील म्हणजे तो प्रयत्न. पण आता असं आहे की महाराष्ट्र पोलीस दल ह्याच्यामध्ये आपण ऐकून असाल डायल 112 हा नंबर इमर्जन्सीसाठी आहे. बरोबर. आता एखाद्या ठिकाणी महिला आहे ती कुठेही आहे पण आता सगळ्यांकडे मोबाईल आहे. बरोबर. तर तिच्यावर ते संकट आलं, वेळ आली तर ती 112 ला कॉल करू शकते आणि एक 10 मिनिटाच्या आत तिला ती मदत मिळते. बरोबर. ती मदत मिळाल्याच्या नंतर तिला ती सिक्युअर पण आहे ना, म्हणजे सांगू तरी शकते की इथपर्यंत अन्याय झालेला बरोबर. आहे. त्या भीतीमुळे ती जी भीती वाटते समोरच्या व्यक्तीला 100% जी सुरक्षितता नाहीये पण थोडी फार का होईना त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षितता आहे की मला आता काही होणार नाही, पोलीस माझ्या आणि ते धैर्य मिळते मदतीला तिला, हां, बरोबर हां. आहे. सपोर्ट मिळतो. तोपर्यंत ती तग धरून राहते, बरोबर. ठीक आहे आता माझं कोणतरी तर येतंय माझ्या पोलीस सोबत. माझ्या पाठीमागे बरं. आहे आणि आता मी येणार म्हणजे तोपर्यंत ते ती लढू शकते. येईपर्यंत मी ही खिंड लढवणार आहे. Yes. बरोबर. तोपर्यंत ती मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवून स्वतः त्या गोष्टीनं तोंड देऊ शकते. बरोबर. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. 112 ला कॉल केल्याच्या नंतर आमच्याकडे डिव्हाइस असते, ते डिव्हाइस खूप जोरात वाजतात, म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं की इथं काहीतरी झालेलं आहे, आम्हाला लगेच लोकेशन कळते, या लोकेशनवर महिलेला आणि तिथं येतं रेड लाईन मध्ये येतं की कॉलिंग वुमेन. अच्छा. हा, मग ती कुठली वुमेन आहे ते आपण त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे व्हेकल जवळ आहे त्यांना कंट्रोल होऊन कॉल जाते की तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल. मग ते एनी टाइम कोणताही टाइम असू दे, त्या टाइमचं बंधन नाही. वेळेला काहीच बंधन नाहीये आणि ठिकाणाचं पण नाही. तुम्ही दुर्गम भागात आहेत, शेतीत आहे, काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्यावर संकट आले तर ते तुम्हाला येणारच. अच्छा. ही म्हणजे एवढी एक सिक्युरिटी चांगली आहे पोलिसांची. अच्छा. जाणार, त्यांचं जे काही म्हणणं असेल ते ऐकणार आणि जर असं असेल की ही गोष्ट पोलीस स्टेशनला जाऊन सोडवू शकतो तर मग ते पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला देतात किंवा मग मेडिकल इमर्जन्सी असेल तर अँब्युलन्स बोलवणार आणि पुढचं ते त्यांच्याकडे वर्ग करणार. बरं. कौटुंबिक हिंसाचाराचा जो प्रकार आहे, मग ती मॅरिड महिला असो किंवा विधवा झालेली महिला असो, दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात दिसते आपल्याला, आपण असं बघतोय. विशेष म्हणजे ज्या विधवा महिला आहेत आपण त्याच्या संदर्भात आपण आता थोडंसं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात म्हणजे त्यांची मुलं बाळ आहेत आणि त्या मुलाबाळांचं संगोपन आहे, त्यांचं शिक्षण आहे, या गोष्टीकडे वळूया की एखादी विधवा महिला आहे, तिचे हसबंड एक्सपायर झाले, तर एक्सपायर झाल्यानंतर कुटुंबाच्या माध्यमातून तिला दुर्लक्षित केलं जातं किंवा मग तिला छळलं जातं किंवा तिच्यावर निर्बंध टाकलं जातं की आता तू बाहेर जायचं नाही किंवा पुढचं शिक्षण घ्यायचं नाही किंवा तू आता नोकरी करू नको किंवा तुला घरातून हिस्सा मिळणार नाही की मुलगा तर गेला पण आता तू या कुटुंबातली घराची कोणीच नाही. हे प्रश्न आपण सहसा आता समाजात बघतोय. ते एक वकील म्हणून काय सल्ला राहील आपला? कायदा काय म्हणतो? कायदा विधवा महिलांसाठी तरतुदी केलेल्या आहेत. जरी तिचा नवरा मयत झाला तर तिला तिच्या नवऱ्याचा जो हिस्सा असेल किंवा त्याची जी प्रॉपर्टी असेल, मग ती सेल्फ अक्वायरिंग असो, स्वकष्टित असो की वडिलोपार्जित असो, तिला आणि तिच्या मुलांना समहिस्सेमध्ये त्यांना इक्वल शेअर्स मध्ये त्यांचा अधिकार आहे. अच्छा. आणि तो तिचा अधिकार कोणीही करत नाही. तिचा हिरावून घेऊ शकत अधिकार नाही, ते अबाधितच आहे आणि ते अबाधितच राहणार आहे तिचा. पण आपल्याला त्या बाबतीमध्ये कायदेशीर सल्ला घेणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण चुकीचं पाऊल न टाकता की विधवा महिलेला काय काय तरतुदी आहे कायद्यामध्ये ते जाणलं पाहिजे. आता कौटुंबिक हिंसाचार होतो, डोमेस्टिक व्हायलन्स 2005 मध्ये ऍक्ट आलाय, तर त्यामध्ये सुद्धा तिला सासरच्यांकडून पोटगी मागता येते. मॅडम, आपण असंही बघतो की सामाजिक भेदभाव पण केला जातो, दृष्टिकोन बदलतो. मॅरिड वुमनकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आणि जेव्हा पती एक्सपायर्ड होतात तर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. बरोबर ना? बरोबर आहे. तर याच्यामुळे काय सामाजिक दृष्टिकोन विधवा महिलांबद्दल जे पाहायचं आहे तो फार विचित्र आहे आणि तो कुठेतरी बदलला पाहिजे. आपण आता हाय एज्युकेटेड समाजामध्ये आहोत, हाय एज्युकेशन घेतोय, तर आपली मानसिकता बदलली पाहिजे. कारण घटनेने प्रत्येकाला म्हणजे महिलेला आणि पुरुषांना इक्वल समान अधिकार दिलेले, त्यामुळे तिने तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगणं ते तिला अधिकार दिले.
तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे संपूर्ण जीवन आपण स्वातंत्र्ययुक्त पद्धतीने इच्छेने जगू शकतो. फक्त तिला ती जागृती नसती आणि समाज कुठंतरी भीती दाखवतो त्याच्यामुळे. आणि ही भीती पहिले आपल्या कुटुंबातून व्हायला पाहिजे. सासू सासऱ्यांनी तिला मान द्यायला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, मुलांनी द्यायला पाहिजे. ती विधवा झाली म्हणजे तिचे अधिकार संपले अशा गोष्टी नाहीच आहेत. म्हणजे एकंदरीत मॅडम अशा महिलांचं अस्तित्व संपलं असं म्हणायला हरकत नाही, असं लोकांकडून पाहण्याचा दृष्टिकोन आहे. पण तिचं खरं तर उलट तिला मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक धीर द्यायला पाहिजे. तिच्या म्हणजे मानसिकतेवर इतका आघात झालेला असतो, ते न पाहता आपण आपल्या सोयीस्कर म्हणजे गैरसमजुतीने ज्या रूढी आल्यात पुढे त्या कुठेतरी बदलल्या पाहिजे. आणि त्या बदलायच्या सर्वप्रथम आपल्या कुटुंबातून सुरुवात केली पाहिजे. समाज तर फार दूर राहिला. बरोबर मॅडम, आपण असं म्हणतोय आता की वाठोर मॅडम, कायदा असला तरी बरेच वेळा ते डावलल्या जातात. यावेळेस पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अधिकारी म्हणून अशा व्यक्तींवर काय गुन्हा दाखल करता येईल किंवा त्या माध्यमातून काय सुरक्षा प्रदान करता येईल? नक्कीच ह्या विधवा महिलांचे अधिकार डावलल्या जातात किंवा त्याच्यावर अन्याय किंवा अत्याचार, सरळ अत्याचार केला जातो किंवा चार भिंतीच्या आत तिच्या विरुद्ध खूप हिंसा होते. तर आपल्याला जेव्हा असं समजलं की एखाद्या ठिकाणी चालू आहे, समजा ती तर बाहेर येऊ शकत नाहीये, पण शेजाऱ्यांना माहित आहे, अप्रत्यक्ष आपल्याला लक्षात येते की इथं अत्याचार होतोय, इथं हिंसा घडतीये, तर कमीत कमी एक तुम्ही फक्त साधा कॉल करा शेजाऱ्यांनी आणि तुमचं नाव पण नका सांगू, फक्त आम्हाला सांगा की या घरात सांगा की इथे हे असं घडतंय, आम्ही तिथं स्वतः जाऊ, त्या महिलेची त्या ह्याच्यामधून सुटका करू, तिला पोलीस स्टेशनला आणू किंवा तिला योग्य वाटते किंवा तिला जिथं सुरक्षित वाटते त्या ठिकाणी तिला घेऊन जाऊ, तिचं म्हणणं ऐकून घेऊ, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जसं की मुलांचं आहे, काय असतं की मुलं आहेत, तिची कोंडी कशी केली जाते की मुलं आहेत, तू जाणार कुठं आहेस, बरोबर, एक तर तू माहेरी जाऊ शकत नाहीस, तुझ्या मुलांचं ते करू शकत नाहीत, कारण कितीही कोणी जवळचं असलं तरी बाप हा बाप असतो मुलांसाठी. मग तुझी मुलं आहेत, मग त्या मुलाच्या नावाखाली तिच्यावर फार अत्याचार केले जातात, सरळ सरळ अत्याचार केले जातात की म्हणजे तू एक तिला गृहीत धरलं असते, प्रत्येक गोष्टीमध्ये तिला गृहीत धरलेलं असते की आपल्याकडे जी लोकांची येण्याची संख्या आहे, महिलांची येण्याची संख्या आहे ती फार कमी आहे. बरोबर, कारण माझ्याकडे जे आता मी जेव्हा सिव्हिलवर असते त्यांना माहित नसते की ह्या पोलीस आहेत आणि ओळखू शकत नाहीयेत की आपलं साधं असतं सगळं, तर त्यावेळेस त्यांना माहित नसते की ही बाई पोलीस आहे, यांच्यासमोर हे नाही बोललं पाहिजे. तर मला त्यावेळेस कळते की अरे ह्यांच्यावर इतका अत्याचार होतोय तरी हे बोलत नाहीये. यावरून एक लक्षात येते की काहीच महिलांना माहित आहे की आपण पोलीस स्टेशनला या गोष्टीवर सुद्धा मदत मिळू शकते आपल्याला आणि ह्याच्यात कायदेशीर सल्ला फुकट मिळतो. म्हणजे आणि पोलीस म्हणलं की खूप सारे गैरसमज असतात आणि पोलिसांची मदत घ्यायची मला ती आधीच घाबरते. कायदा सुव्यवस्था आहे म्हणून आजही सत्य कुठेतरी आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. हा, आणि मला हे चांगलं प्लॅटफॉर्म मिळाले की मी त्या जे मला ऐकत आहेत तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की सगळेच वाईट नसतात, कुठंतरी सत्यता टिकून आहे, कुठं कोणीतरी आपलं ऐकून घेते म्हणून हे सगळं विश्व चाललंय. कमीत कमी व्यक्त व्हा आमच्याजवळ, तर आम्ही काही करू ते सगळं ड्राफ्ट. नंतर भीती असते महिलांना की पोलीस केस करायची, मग ते कोर्टात त्रास होतो, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर समुपदेशन करायचं आमचं काम आहे. आणि ह्या प्रश्नावर तर तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नावर उत्तर आहेत की तुम्हाला फीस लागणार आहे का, तर नाही. तर त्याच्यासाठी आम्ही महिला सहाय्यक कक्षामध्ये शक्यतोवर सगळ्या महिला सिव्हिल ड्रेसवर असतात, तर मुलांनी आलं पाहिजे, बोललं पाहिजे, तर त्यांच्या ह्या सगळ्या समस्याला उत्तर आहे. किंवा एक पीडित महिला येते, विधवा, कौटुंबिक हिंसाचाराची किंवा समाजातल्या समाजातल्या इतर घटकाकडून त्रास होतो त्या सुद्धा महिला येतात, तर त्यांच्या एकाच ह्याच्यासाठी नाही तर ह्या सगळ्या महिलांसाठी आहे. तुम्ही कोर्टात नाही जायचं, तुम्हाला आम्ही डीव्हीचं लेटर देऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत सल्ला, पुन्हा कायदेशीर सल्ला वकिलाकडून मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मोफत आहेत हे त्यांना कळायला पाहिजे, त्याची माहिती असणं गरजेचं आहे. तर एकंदरीत ग्रामीण शहरी महिलांचे प्रश्न, विशेष म्हणजे मॅडम मला खूप आनंद होत आहे ही चर्चा करता असणे, खूप महत्वाचा विषय आहे. आपली जी मैत्रीण आहे ती देखील पीडित आहे आणि तिच्याही देखील भावना आहेत आणि तुम्ही पोलीस यंत्रणाच्या, तुम्ही वकील क्षेत्राशी निगडीत आहे, तिचे मनोगत देखील आपण या माध्यमातून या चर्चेमध्ये घेऊया. तर ताई,
असे प्रश्न उपप्रश्न आहेत. तू ऐकली चर्चा. बिलकुल. या चर्चेमध्ये याच्यातल्या बऱ्याचशा ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोललोय ते विषय तुझ्यासोबत घडलेले आहेत. अगदी. तर तुझ्या मनातील काही भावना असेल तर ऍडव्होकेट दीपाली मॅडम आणि आपल्या मॅडम भारती मॅडम EPI मॅडमशी आपण बोलू. आता आपल्या जो सगळी चर्चा होती ती मी आता ऐकलीच होती. आणि खरंच आपण जसं म्हणतो की पहिल्यांदा कोणीही शहाण्याने पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी चढू नये. जेव्हा आपल्यावर अन्यायच होत असतं तेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो. काही काही वेळेस मॅडम म्हणाल्या तसा वाईटही अनुभव येतो. आता आम्ही जर त्याच्यातून गेलो आहोत, आम्ही बऱ्याच महिला आहोत, तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणींचा असा ग्रुप वगैरे झालेला आहे आणि प्रत्येकीचे काही ना काही ते प्रश्न आहेत. प्रॉपर्टी संदर्भात आहेत, काही मानसिक ताणतणाव आहे, सगळ्याच बाबतीत आहेत. तर यात पहिल्यांदा मी भारती मॅडमला विचार की आज भरोसा सेलमध्ये आपण आहात, आपल्याकडे खूप साऱ्या समस्या येतात. तर या समस्यांमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की घरगुती मानसिक त्रास भरपूर असतो, शारीरिक त्रास तर तो वेगळ्या ह्याच्यात राहतो किंवा बऱ्याच ह्याच्यात असंही आहे की तिच्यावरती लक्ष ठेवलं जातं, कुठे जाते, कुठे येते, काय करते, कशाला जाते. कधी कधी अशाही गोष्टी झालेल्या आहेत की समाज माध्यमांवरतून तिच्यावरती वेगवेगळे आरोप केलेले आहेत. मग ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या पहिल्यांदा आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो. तर मग त्याच्यावरती आपण काय सोल्युशन देऊ शकतो? हा, एखाद्या महिलेला मानसिक त्रास देत असतील कुटुंबातली किंवा इतर, किंवा तिच्यावर पाळत ठेवणे की ही काय करते, ह्या गोष्टीचा सुद्धा खूप त्रास होतो त्याला. कारण तिच्या स्वातंत्र्यावरती गदा येते आणि स्वातंत्र्य ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा ह्याच गोष्टी आवश्यक नसून स्वातंत्र्य ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मला वाटते सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. तर तिच्या स्वातंत्र्यावर जर गदा आणत असतील तर त्या व्यक्तींना आपण प्रतिबंध करू शकतो. तुम्ही पोलीस स्टेशनला जा, त्यांना सांगा की मला ह्या गोष्टीचा मानसिक त्रास होतो. एकतर ते पोलीस त्या गोष्टीची दखल घेतील, जे घटक म्हणजे घरातले असतील किंवा बाहेरचे असतील तर त्यांना ते प्रतिबंध करतील, किंवा फार वाटलं तर पोलीस डायरेक्ट त्याला घेऊन येतील. XYZ व्यक्ती जे कोणी असतील ते घरातले असतील तर त्यांना बोलवतील, समजपत्र काढतील त्यांना की तुम्ही या, आमच्याकडे असं असं लेखी अर्ज आलेला आहे आणि ह्यांची अशी अशी तक्रार आहे, नेमकं काय आहे. तर त्या कुठल्या मानसिक अवस्थेत आहेत त्या महिला, त्या गोष्टीचा विचार करून पोलीस त्या अनुषंगानं कारवाई करतील. वाटलं की बा ह्याच्यामध्ये फार आपण कारवाई करू शकतो, अर्धांगिनी हा शब्द वापरतो, तर ते तिचं अर्ध सगळं नष्ट झालेलं आहे, तर त्याच व्यक्तीला आणखी त्रास देणं म्हणजे तिला किती वेदना होत असतील त्या गोष्टीच्या. जेव्हा आपण आता बोललो तसं अर्धांगिनी आहे, आपला जो सपोर्ट सिस्टीम आहे तीच आपल्यासोबत नाही आता. आणि आपण हे सगळं एकटी ती महिला ओढत आहे. म्हणजे आर्थिक बाजू आहे, सामाजिक क्षेत्रात आहे किंवा घरातलं आहे. बऱ्याच वेळेस घरातून सुद्धा खूप त्रास दिला जातो, मग मुलांना त्रास होतो त्या गोष्टीचा. पण घरचे तो विचार न करता तिच्यावरती वेगवेगळे आरोप लावले जातात. अगदी खोटे आरोप असतात, कुठल्याच याच्यात खरे नाहीयेत. पण हे जे आरोप असतात हे ते तुमच्याकडे घरचे पण लोक घेऊन येतात. मग त्यावेळेस तुम्ही ते कसं हँडल करता? बरोबर आहे. आपण दोन्ही लोकांना बोलवतो, म्हणजे पीडित आणि तिला त्रास देणारे. जेव्हा दोघांचं म्हणणं ऐकून घेतो आपल्याला सत्य लगेच लक्षात येते. सत्य जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो तर काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला एक कॉमन सेन्स असते की ते समोरचं काय, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, काय बोलतो, त्याच्यावरून लक्षात येते की हा व्यक्ती काय. हा, आणि त्याच्यासोबतच शेजारच्या 4 ठिकाणी जर विचारलं ना तर आपल्याला लक्षात येते की या फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यातल्या घरातली कोणती व्यक्ती चांगली किंवा कोणती वाईट आहे ते आपल्याला लक्षात येते. त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो. आणि फार इमर्जन्सी असेल तर तुम्ही 1098 ला कॉल करा, 112 ला कॉल करा, 1098 ला पण होऊन चांगल्या सुविधा मिळतात. कारण आता ह्या जशा गोष्टी आपण बोललो होतो की खरंच बाहेरच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता का, त्यांचे विचार घेता का त्यांच्या ह्याच्यातले, की ही लेडीज खरंच कशी आहे, की ही खरंच त्रास देते का नाही देत, हा अशा होऊ शकतं का? बरोबर आहे मॅडम. एक तर पोलीस म्हणलं की साक्षीदार यायला कोणी तयार नसतो, पण काही असतात जे आमचं नाव नका सांगू बरं का, पण आम्ही तुम्हाला सांगतो. त्यावेळेस आपण त्यांचं नाव गोपनीय ठेवून कमीत कमी चौकशी करू शकतो आणि त्यावरून अंदाज लावू शकतो की यांना खरंच त्रास आहे का समोरची व्यक्ती आपल्याला खोटं सांगते. कायदा, सुव्यवस्था, सुरक्षितता असे अनेक प्रश्न उपप्रश्न असले तरी जर महिलांना त्यांचे अधिकार, कायद्याच्या संदर्भात योग्य माहिती मिळाली तर नक्कीच ती पहिली लढत होती. प्रत्येक महिलांनी आपल्या समाजातील आपल्या महिलांसाठी ते पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि आज देखील समाजाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महिलांनी आपल्या अधिकारासाठी पाऊल उचलण्याची गरज परत निर्माण झाली आहे. समाज विधवांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी
कोणते घटक महत्वाचे आहे असं वाटते मॅडम? समाजातले घटक तर आहेतच. प्रत्येक व्यक्तीच हा महत्वाचा आहे. सुरुवातीपासून तर पहिलं पायरीत आपल्या कुटुंबापासून व्हायला पाहिजे. त्यानंतर समाजामध्ये इतरता असतात. आता जसे आपले एनजीओ असतात, विधी सेवा पण प्राधिकरण आहे, त्यांचा सुद्धा आपण म्हणजे आधार घेऊ शकतो. बरोबर. आणि यांच्या मार्फत त्यांना मदत नक्कीच मिळू शकते. फक्त ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे आणि यायला आपल्या पाहिजे. भावना हा, व्यक्त केल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. त्यांना काय अडचणी आहेत, कारण आपण चुकीच्या गैरसमजुतीने जर आपण पाऊल टाकलं तर नक्कीच त्याचं नुकसान होणार आहे. तीवर आहे. जर गरीब असेल तर ते विधी सेवा प्राधिकरणातर्फे पण त्यांना मोफत सल्ला दिला जातो. जोपर्यंत आपल्याला कायद्याचं नॉलेज होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्यामध्ये काय अधिकार आहेत, हक्क आहेत ते तुम्हाला कळणार, माहितीच पडणार नाहीये. अशा कोणत्या शासनाच्या उपाययोजना ज्या महिलांसाठी आहेत? विधवा महिलांसाठी संजय निराधार आहेत वेतन, तर त्याच्यामध्ये अनुदान वेतन आहे बघा. त्यांना त्याच्यामध्ये मला वाटतं जवळपास 1,500 त्यांना महिन्याला मिळतात. आता याच्यामध्ये त्या विधवा महिलांचं वय आता 18 ते मला वाटतं 60 पर्यंतच्या आर्थिक मदत दिली जाते. आणि पुन्हा इंदिरा गांधीचं पण आहे पेन्शन योजना, त्याच्यामध्ये 1000पर्यंत सुद्धा. त्याच्यात मात्र वयाची अट आहे की 40 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना. सक्षमीकरण महिलांचं आज ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणं आवश्यक आहे. एक प्रश्न मलाही विचारायचा मॅडम, आता जसं आपण बोललो होतो की मध्ये, पण त्यामध्ये अजून एक आहे की विधवा महिला जेव्हा असते, मुलगा जातो त्यांचा, त्याच घरचे म्हणतात की आता आमचं तुझं त्यांना घेणं काही नाही, हेही होतं. किंवा अजून एक आम्ही ऐकले तसं की तिला सासऱ्यांच्या पेन्शनमधून, सासऱ्याच्या नोकरीला असतील तर त्याच्यातूनही मेंटेनन्स मागता येतो, असं काही आहे का? हो, नक्कीच. मग ते कसं आपल्याला प्रोसिजर काय करावी लागते? प्रोसिजर म्हणजे आता जर तुम्ही विधवा महिला असेल, तिच्या जर सासऱ्याचं पेन्शन चालू असेल तर तिला सुद्धा पोटगी मागता येतं. अच्छा. आपल्याला कोर्टातून जावे लागेल? नक्की कोर्टातूनच तुम्हाला रिलीफ मिळू शकते. एकंदरीत मॅडम, महिला सुरक्षा किंवा आपण जो थीम घेऊन चालू की अदृश्य महिला अदृश्य समस्या, आज कुठेतरी काळाची गरज निर्माण झाली आहे की या समस्यावर प्रत्येकानं बोललं पाहिजे. आणि महिला ही समाज केंद्रबिंदू आहे. आज ती आहे म्हणून सर्व जग आहे असं म्हणायला हरकत नाही. आज हे जो आहे दिवस आपला 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन, नक्कीच जर आपल्यासारख्या सर्व अधिकारी महिलांनी एकत्र येऊन जर या संदर्भात पावलं उचलली तर ह्या प्रश्न समस्या सोडवण्यासाठी काही वेळ लागणार नाही. पण या विषयाच्या अनुषंगाने या सर्व ज्या विधवा महिला भगिनी आपल्या सखी आहेत त्या सर्वांना आपण अभया या नावाने संबोधूया. आणि हे अभया नाव म्हणजे जी कोणालाच भीत नाही. विशेष म्हणजे ॲडव्होकेट दीपाली डोणगावकर मॅडम आणि एपीआय भारती वाठोरे मॅडम आणि आपली ही सखी मैत्रीण, आपण वेळात वेळ काढून आला आणि या बिझी शेड्यूलमध्ये देखील मनमोकळ्या गप्पा आपण केल्या. नक्कीच याचा कुठेतरी फायदा आपल्या समाजाला होईल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.